नंद भैया बोल सुनंदा, नंद भैया अरे बोलती क्यों नहीं? नंद भैया पागल हो गई क्या? नंद भैया पागल तो आप होने वाले हैं भैया। नंद भैया अरे बोल, नंद भैया बोलती क्यों नहीं? नंद भैया बोलतच नव्हती, आनंदाच्या भरात आवाज देत होती। नंद भैया बोल सुनंदा, आपको लाला भय है, तुम्हाला मुलगा झाला। नवरत्नांची माळ काढली नंद बाबानं, गळ्यामध्ये होती। जाओ सुनंदा, गोकुल में खुशियां मनाओ। पळत आली सुनंदा, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। जय कन्हैया लाल की, जय मदन लाल की, जय कन्हैया लाल की, जय नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। गोकुल में आनंद भयो, कृष्ण जन्मला, बाबा घरी आनंद झाला, बाबा घरी आनंद झाला। कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, गोपाल कृष्ण भगवान की जय। गोकुळीच्या सुखात अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी। आनंद उत्सव साजरा झाला, गुडिया तोरणे करती, कथा गाती गाणे, आनंदाचा उत्सव सुरू झाला। बाळाला पाहण्यासाठी अनेक गोपाळ गवळणी येऊ लागले। यशोदेच्या घरी दाटी झाली, यशोदे घरी नंदा घरी झाली दाटी। ताटी वाटी सुंदवडे सुईनींची गलबल झाली, दाशी जणी हेर घाली, गवळण सांगे गवळण दिला, पुत्र झाला यशोदेला वगैरे वगैरे। सगळा आनंद निर्माण झाला आणि आनंदामध्ये सगळेजण पाहायला येऊ लागले, जोडी जोडी पाहायला येऊ लागले। पाळण्यामध्ये भगवान घातला होता, सगळेजण पाहत होते। एक जोडी आली, एक उंच पती आहे आणि ती पत्नी ती लहान आहे। सगळ्याला देव दिसत होता, तिला दिसत नव्हता। तिने वर पाय करायचे पण पाळण्यातला देव दिसत नव्हता। जगाचा बाप आहे, त्यांनी सर्वांना आकृष्ट करून घेतलंय। सुंदर साजिरे ठाणमान, तेने आकर्षिले माझे पंचप्राण, तेने आकर्षिले माझे पंचप्राण। सुंदर साजिरे ठाणमान, बरोबर आहे म्हणतात, त्यानं सगळ्याला आकृष्ट करून घेतलं होतं। सगळ्याला वाटत होतं भगवान पाहावा, देव पाहावा। देव पाहण्यासाठी सगळ्यांची तालमेल चालली होती, घालमेल चालली होती। सगळे पाहत होते, हिला दिसत नव्हता, पाय वरती करत होती, लहान होती, खुंजी होती, ठेंगी होती, पण डोक्यात चांगली होती। तिने आवाज दिला, ओ कडे लावा। तिचा नवरा उभा, ओ मालक इकडे या, इकडे या। लगेच आला, तो आज्ञाधारक होता। तो आल्याबरोबर आज्ञाधारक म्हटलं ऐकतो, उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो, दिली की असं म्हणतात। आला, आल्यावर बसा खाली, बसला, तुमच्या उडी मारली, त्याच्या खांद्यावर बसतो। उठा, मी सुरुवातीला सांगितलं आज्ञाधारक उभा राहील। आता सगळ्याच्या वरती गेली, नवऱ्याच्या खांद्यावर बसली, देव पाहते। सगळेजण देव पाहत होते, आता सगळ्याच्या उंच गेली का? नवऱ्याच्या खांद्यावर बसली, देव पाहण्यासाठी नवऱ्याच्या खांद्यावर बसली। ज्यांना देव पाहायचा आहे, ज्यांना ज्यांना देव पाहावा वाटतो, त्यांनी नवऱ्याच्या खांद्यावर बसावं। आता भाऊ द्या 2-3 दिवस राहिले, मग विचार करा, नाही तर नवरे काठी काढतील तुम्हाला साबू। ऐका, नवरा कोण? प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी रूपी, अहंकार रूपी नवरा, त्याला दाबल्याशिवाय जगाचा बाप दिसत नाही। तुम्ही मला खांद्यावर कशाला महाराज? आम्ही आधीच त्याच्या डोक्यावर बसलोय, मग खांद्याचं काही नवल आहे। आणि नवरा म्हणजे कोण आहे? व्यावहारिक नवरा नाही, खांदा दाबणं म्हणजे अहंकाराला दाबणं। अहंकार गेल्याशिवाय जगाचा बाप दिसत नाही। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध। नित्य शुद्ध होण्यासाठी अहंकार शून्य जीवन झालं पाहिजे। 4 शून्य जीवनात आले पाहिजे। 1 अहंकार शून्य, 2 अधिकार शून्य, 3
अलंकार शून्य आणि 4 आज्ञान शून्य. शून्य जन्मात जीवनात आले की माणूस समाधानी होतो. कोणकोणते ध्यानात येत का तुमच्या? पुन्हा सांगतो. अहंकार शून्य झाला माणूस की समाधान मिळतं. 2 अधिकार शून्य झाला माणूस की समाधान मिळतं. अधिकार गाजवायचा म्हटलं की समाधान मिळत नाही. माझ्याशिवाय हे होत नाही म्हणणं, मी केल्याशिवाय काय जमतं म्हटलं की अधिकार गाजवलाच. अधिकार शून्य झालं की समाधान, अहंकार शून्य झालं की समाधान. 3 अलंकार शून्य झालं पाहिजे. सोने रुपये आम्हा अलंकार शून्य माणूस ज्याच्याकडे अलंकार आहे तो दुःखीच आहे, समाधान नाही. अलंकार शून्य. आणि 3रा मुद्दा आहे अज्ञान शून्य माणूस झाला की समाधानी होतो. अहंकार गेला, भगवान वेगवेगळ्या लीला करू लागला. 4 दिवस झाले होते, अष्टमीला जन्माला आला. काय झालं? अष्टमीला जन्माला आलो हे फक्त लोकांना सांगण्यापुरतं ते मी म्हणणारच होतो. अलंकार म्हणून माळवरती घातली हे अलंकार, पण ही तुळशी अलंकार चांगली बरं का. मला वाटलं माळीचं ती असं द्या. अलंकार शून्य झालं पाहिजे, अहंकार शून्य झालं पाहिजे. भगवंताच्या लीला सुरू झाल्या. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशीला भगवंताला भेटायला भोलेनाथ निघाले. पार्वती मी एक चोरी केली ग. काय चोरी केली? भगवान भोलेनाथ हर निघाले हरीच्या दर्शनाला. हरिहराचा खेळ जगतामध्ये चालत असतो आणि तो हरिहराचा खेळ चालताना गिरिजे पार्वती मी एक चोरी केली और एक करहुनीचे चोरी. गोस्वामीजी म्हणतात एक चोरी भगवंताने केली. पार्वती म्हणले देव के देव बडे देव महादेव तुम्ही चोरी करता, म्हणजे तुम्ही देवाचे देव देवाधिदेव महादेव तुम्ही चोरी करता. कोणती चोरी केली पार्वती? ऐक. काय चोरी केली सांगतो म्हटलं. मी माझे शिष्य शिवगण बरोबर घेतले, गोसाव्याचं रूप धारण केलं पार्वती, आणि मी नंद बाबाच्या गोकुळामध्ये प्रवेश केला. नगर में जोगी आया जिसे कोई समझ न पाया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा तेरा भार, तेरा भार, भोलेनाथ 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 जोगी आया रे, 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 नगर में जोगी आया रे, नगर में जोगी आया रे, नगर में जोगी आया रे, कौन से सबसे आया बाबा जोगी, आया बाबा जोगी, कौन से सबसे आया बाबा जोगी, आया बाबा जोगी, जोगी आया यशोदा के घर आया, जिसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ 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 जय हो, भोलेनाथ 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 उमापति महादेव की जय। श्रीमती महासागर स्वामी महाराज की जय। जोगी आया रे, नगर में जोगी आया रे, भगवान शंकराने प्रवेश केला. भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ. बरं थोडंच भजन करायचं म्हणजे कथा सांगतो, थोडं ऍडजस्ट करा. चिंतन होतं लय गाणारे असले बी अडचण, त्यांना वाटतं म्हणून द्यावं, आपल्याला वाटतं सांगावं, आपल्याला वाटतं कथा उरकली पाहिजे, त्यांना वाटतं माझं भजन झालं पाहिजे. त्यापेक्षा आता जसं असेल तसं भोलेनाथाला जे मान्य आहे तशी कथा आहे. इथं कोकणगावला आनंद आला, इथंही आनंद वाढला. कोकणगावला लोक कमी होते आणि बाकीचा आनंद वाढला. इथं लोक जास्त आहेत आणि हा आनंद वाढवायचा आहे आता, असं म्हणजे वाढत राहील. म्हणून भगवान शंकराने प्रवेश केला. असू द्या, स्वामी महाराज करून घेत आहेत आपल्याला. भगवान भोलेनाथ बसलेले आहेत, त्यांना माहित आहे. मी दर्शन करताना सांगून आले तुम्ही कथेत यायचंय आज, म्हणजे त्यांना सांगितलं आज तुम्हाला भेटायचंय का नाही. बरोबर ते निघाले, आले. म्हणून आल्याबरोबर प्रवेश केला. द्वारपाल दरवाजामध्ये होते. नंदबाबाच्या घरी दाटी होती. कन्हैयाला पाहण्यासाठी सगळे जणांची गर्दी होती. जटा बांधलेल्या होत्या, गळ्यामध्ये सर्प होता. भोलेनाथ
सर्प होता, वेश होता गोसाव्याचा, एवढ्यामध्ये गळ्यातला सर्प पाहिला द्वारपालाने. बाजू हटो, बाजू हटो, इको म्हणतात कातामध्ये, बाजू हटो, दिले ठेवा, दिले थोडा, सरका बाजूला, सरका बाजूला, सरका बाजूला. म्हटले बाजूला सरका. म्हणजे आम्हाला यशोदेला बाळ झालं भेटायला जायचं. म्हणजे असं तुमच्याकडे बघा, जर आरशात पाहिलं का तुमच्या गळ्यात काय घालून आलं ते सरका माग. द्वारपाल म्हणत यशोदे जायचंय आम्हाला, जाऊ द्या. नंद बाबाला भेटायचंय, त्यांना मुलगा झालाय, भेटायचंय. उभा राहू दिलं नाही पार्वती आम्हाला, दारात उभा राहू दिलं, बाजूला काढलं, धक्के मारून बाजूला काढलं. पण गोकुळामध्ये आजही आपण गेल्यानंतर तिथं भगवंताने आस लावली, भगवान भोलेनाथाने. आसेश्वर महादेव मंदिर आहे, आपण गेलो होतो. मूर्तीच आहे सुंदर, भगवान शंकराची. आस लावून भगवान बसला होता, देवा तुझ्या भेटीसाठी आलो, तुझी भेट झाल्याशिवाय मी जाणार नाही, किती वेळ होऊ दे. कुणी सांगितलं रे द्वारपालांना आम्हाला बाजूला काढा. पुन्हा भगवान विचारायला गेले, पुन्हा उठले, पुन्हा विचारायला गेले. द्वारपाल म्हणले ती आई ना बाळाची, तिने सांगितलं कसलाही बाबा बुवा येऊ देऊ नका, माझ्या बाळाला दुष्ट होईल, दचक दिवा होईल, अमक होईल, तमक होईल, येऊ देऊ नका. पुन्हा भगवान शंकर जाऊन बसले दारात, बाजूला बसले, थोडस बाजूला जाऊन बसले. शिष्य होते शिवगण, ते जवळ बसले होते, ध्यान लावून बसले. भगवंताची आर्तता पोटात आहे, तुका म्हणे ऐशे. कसा आर्तता पाहिजे भगवंताच्या भेटीची, नितांत ओढ ज्याला लागली तो भगवंताच्या भेटीसाठी अंतरंगातून त्या ओढीनं रुदन करतो, त्याचे अश्रू ढाळतो. तुका म्हणे ऐशे अर्थ ज्याचे म्हणी, त्याचे चक्रपाणी वाट पाहे. वाट पाहतो प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, आप मिलो, प्रभु 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 आप मिलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवा तू भेटला पाहिजे, तुझ्या भेटीसाठी मी आलो. असुवे दाटली भरुणी माझे, नामा वाट पाहे रात्र दिवस, नामा वाट पाहे रात्र दिवस. जगताचा चालवण्याचा खेळ आहे हरिहरांच्या मध्ये. जगाला चालवतात, एक लपतो एक प्रगट होतो, एक लपतो एक प्रगट होतो. हरी म्हणजे भगवान कन्हैया आणि हर म्हणजे भगवान शिव, यांचा जगतामधला खेळ. हरिहरा भेद नाही, दोघांमध्ये भेद नाही. या दोन देवाला सोडून जे भक्ती करतात त्यांचा भाव शुल्लक आहे. ज्ञानोबाला म्हणतात हरिहर सांडोनी देव, धरिती भाव शुल्लके. शुल्लक भाव आहे म्हणून हरिहराचा हा खेळ आहे. भगवान येऊन बसला, आता काय करू. भेटी लागी जी लागली से भेटी लागी जीवा लागली से दिवस वाट तुझी भेट लागी जीवा लागली से. भगवंताच्या भेटीसाठी दारामध्ये बसले. ज्याला देव भेटा वाटत असेल त्याच्या पोटात आस पाहिजे ना. नुसतीच वारी करतो आपण, मोठ्या मोठ्या वाऱ्या झाल्या आणि एक नाही झाल्या, हे वाऱ्याच्या वाऱ्या झाल्या. मोठी वारी आहे पण नुसतं डोंग म्हणून वारी नको.
वारी म्हणून आदर्श काय घ्यायचा? तर वारी करून आपल्या जीवनात जर आदर्श येत नसेल, आपलं वागणं बोलणं